कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझं प्रेम आहे पारूवर? असंही म्हणत नाहीये, ओके? तुला खरं सांगू दादा, मलाही पारूची आठवण येते, पण म्हणून ती काय गर्लफ्रेंड आहे माझी? अरे शी इज जस्ट माय बेस्ट फ्रेंड अँड इट्स क्वाईट नॉर्मल, ओके? बरं, आपल्या दोघांचं जाऊ दे. ते बाबा सांगत होते मला की आपली आई, तिने पारूसाठी ते काय अनुष्ठान ठेवलेलं, फुल डे पूजा. तिचं प्रेम आहे पारूवर. अरे आता आपली पारू ना आहेच तशी, सगळ्यांचं मन जपणारी, सगळ्यांचं सगळं करणारी, आपल्या सगळ्यांची लाडकी पारू. येतो. तुझ्या देवी आईचा तुझा रक्तगट एकच होता ना. तुझ्या देवी आईनेच तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवलाय. दिवस रात्र तुम्ही इथं थांबला, जागलात, काही खाल्लं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं. काही पण लॉजिक असतं पारूचं. उचकी लागल्यावर जो कोणी आठवण काढत असेल त्याचं नाव घेतलं की म्हणे उचकी जाते. आदित्य सर, प्लीज प्लीज बस. आदित्य सर, तुम्ही इथं केव्हा आलात? मी मगाशीच आलो. तू झोपली होतीस म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं. बरं, तुला माहिती आहे तुला आज डिस्चार्ज मिळणार आहे. म्हणजे तू आज घरी जाणार आहेस. काय? बरं वाटतंय ना तुला? मी बरी आहे आता. मला आधी सांगत, देवी आई बरे आहेत ना? आई बरी आहे, तू काळजी नको करूस. पण पारू, व्रताच्या दिवशी तू जर नसतीस तर आज माझी आई तुला कोणत्या शब्दात थँक्यू म्हणून मला खरंच कळत नाहीये का? आदित्य सर, थँक्यू म्हणायची काय गरज आहे? अहो, हे सगळं झाल्यावर खुद्द देवी आईंनी मला त्यांचं रक्त दिलंय. म्हणजे आता माझ्या अंगात देवी आईंचं रक्त वाहत आहे. अजून काय पाहिजे मला? उलट मी स्वतःला भाग्यवान समजते. पारू, मला काहीतरी बोलायचं आहे. बोला. मी ऍक्च्युली बरेच दिवस झाले तुला सांगायचं होतं, पण आज बोलू उद्या बोलू असं नंतर करत विसरून गेलो. पण जेव्हा तुला असं हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध बघितलं तेव्हा मला असं वाटलं की मी खूप उशीर नाही ना केला सांगायला. काय झालं आदित्य सर? काय सांगायचंय? पारू, जेव्हा तू बेशुद्ध होतीस
मी खरंच खूप घाबरलो होतो का. मला असं वाटत होतं की पण आता मी तुला सगळं सांगणार आहे. पारू, तुला आई बाबांची 25वी अॅनिव्हर्सरी आठवते. तुझ्या हातून चुकून बाबांचं पेंटिंग जळालं होतं. त्यावेळी मी हात उचलला तुझ्यावर. मला खूप गिल्टी वाटत होतं ग. खूप जास्त गिल्टी वाटत होतं बरेच दिवस. एक त्यावेळी आणि जेव्हा तू घर सोडून गेली आणि त्या गुंडांनी पकडलं तुला. तेव्हा तर तुम्ही मला वाचवलं. ह्याचं काय? आदित्य सर आणि साखरपुड्यात सुद्धा ना समधी चूक माझीच होती. माझ्या मनात बी नाही काय. पण ना ह्या 2 गोष्टींमध्ये ना फक्त एकच गोष्ट वाईट घडली. काय? आदित्य सर, तेव्हा तुम्ही मला इतक्या जोरात मारलं की माझ्या आईची आठवण तिनं मला दिलेलं कानातलं पडलं. तुम्ही मारलं म्हणून नाही, ते कानातलं पडलं आणि कुठंतरी हरवलं ना म्हणून मी लई रडले. आणि मग एकच कानातलं घेऊन घर सोडलं. मग गुंड माग लागल्या ना, त्या गडबडीत दुसरं बी कानातलं हरवलं. माझ्या आईचं कानातलं माझ्या नशिबातच नव्हतं. माझं नशीबच फुटकं आहे. पारू, तुझं नशीब फुटकं नाहीये. तू खूप नशीबवान आहेस. आणि हेच सांगायचं होतं मला कित्येक दिवसांपासून. तुझ्या आईचे कानातले तुझ्यापासून इतके दिवस दूर होते. सॉरी. आदित्य सर, हो तू तुमच्याकडे होता. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.